कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया मॅडम, ह्याच दिवसाची वाट बघता बघता माझं अख्खं आयुष्य बदललं। मी, दादाने, पारुने, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा पण खूप प्रयत्न केले की हे सगळं घरच्यांच्या सहमतीने व्हावं, पण ते तयार होतील असं वाटत नाहीये मला। तुम्हाला गमवायची रिस्क मी नाही घेऊ शकत प्रिया मॅडम। मी आधीही तुम्हाला म्हटलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करूया, पण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता। मी म्हणालात की आपण थांबूया, बघूया काय होतं, आणि ह्यात सगळ्या गोष्टी अजून वाईट झाल्यात प्रिया मॅडम। म्हणून आज इथे देवाच्या साक्षीने मी लग्न करणार आहे तुमच्यासोबत। प्रीतम सर, हे बघा प्रीतम सर, तुम्ही काही नका करू, थोडा पेशन्स ठेवा। आपण इथपर्यंत आलो ना, थोडक्यात विस्कटू नका सगळं। आदित्य सर आणि पारू करतील काहीतरी, मला खात्री आहे। हे बघा, हे असं लग्न करणं म्हणजे पळवाट झाली। तरी तुला सांगितलं होतं आधी, जशी प्रिया माझी मुलगी आहे तशीच पार्वती सुद्धा आहे। माझ्याच घरात राहून तू माझ्या मुलीवरती ओरडतोस, तिच्याशी भांडतोस, त्याचीच ही शिक्षा आहे। जोपर्यंत या दुधाला उकळी फुटत नाही तोपर्यंत तिला असंच कडेवर घेऊन उभं राहायचंस तू, हीच तुझी शिक्षा। आणि मंदाताई, तुम्ही लक्ष ठेवा, हो, जर का यांनी पार्वतीला खाली ठेवलं ना तर मला सांगा, दिवसभर उभा करेन त्याला असाच उन्हात। काय आबा वगैरे नाही। आबा 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 साहेब, बंदा मावशी, दूध उकळलं का बघ पटकन। नाही रे, बंदा मावशी, गॅस पास करा, गॅस पास करा। खाली जा, खाली जा। सोडू सोडू। अरे तुला नाही, दुधाला म्हणते। अरे हा, बंदा मावशी, अरे उकळलं की। तू तुझ्या बायकोवरचं प्रेम सिद्ध केलंस, आता माफी माग बघू तिची। पारू, माफ कर मुला। आणि हात दुखले असतील ना तुमचे, मी चेपते। नको नको नको। नशीबवान आहेस हं तू, इतके प्रेमळ बायको तुला मिळाली। पार्वती, दूध उकळलंय हं, त्यात साखर टाक आणि तुझ्या नवऱ्याला दे, म्हणजे पुढच्या वेळी उचलताना ताकद येईल त्याला चांगली। खोडे मंदा मावशी। पार्वती, ए पार्वती। हा, काय झालं आबा? प्रिया घरात कुठे दिसत नाही, तुला माहिती आहे का? नाही माहिती। आबासाहेब, त्या रणजितने तर पुन्हा काही केलं नसेल ना? दादा, मी आणि प्रिया मॅडम गावातल्या मंदिरात लग्न करतोय। सॉरी, पण मला दुसरा कुठला ऑप्शनच दिसत नाहीये। प्रीतम आणि प्रिया दोघं मंदिरात लग्न करताय। हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे मला माहित नाही, तर प्लीज पाठीशी राहा। प्रिया मॅडम, मी दादाला मेसेज करून ठेवलाय। आय होप तो समजून घेईल आपल्याला।
प्रीतम सर, तर सगळ्यांच्या साक्षीने झालं असतं नाही लग्न, असं तुमच्या गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र असतं. आता हा धागाच आपल्यासाठी मंगळसूत्र आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हाव साहेब, मला वाटतं यात 100% रणजितचा हात असणार आहे. नाही, तुला काय माहित? नाही ते सांगायचंच राहिलं. ते प्रिया मॅडम औषधाच्या दुकानात गेल्यात ते माझ्यासाठी पट्टी घ्यायला. ते अरे पण मग आधी सांगायचं ना. विसरलो. आणि नंदी कुठे आहे? अप्रिया मॅडम सोबत. ते काय झालं की मी नंदीला पाठवलं होतं हे पट्टी आणायला, पण त्याला काही कळणार नाही ना, म्हणून प्रिया मॅडम त्याच्या सोबत गेले. वाय मी जरा शेतावर जाऊन येतो. प्रिया आली की तिला भेटायला सांग मला. वाय वय चालतंय. प्रताप, सॉरी प्रिया मॅडम, मला हे असं लग्न करावं लागतं. आबासाहेब, दादासाहेब कोणीच इथे नाही आहेत. याचं वाईट वाटत असेल तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. त्यानंतर कधीच तुमच्या डोळ्यात अश्रू नाही येऊन देणार मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.